रात्रीचे 2 वाजलेत, सगळे झोपलेत, पण तुझं माइंड अजूनही जागा आहे. एकच विचार पुन्हा पुन्हा, मी असं करायला पाहिजे होतं का? ते मला असं का म्हणालेत? आता काय होईल पुढे? मी असं बोलायला पाहिजे होतं का? आणि हळूहळू तो स्वतःलाच हरवायला लागशील. पण एक गोष्ट नेहमी समजून घे, ओव्हर थिंकिंग हा तुझा प्रॉब्लेम नाही, तो फक्त एक सिग्नल आहे. सिग्नल की तू लाईफला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोयस. तू अशा गोष्टी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोयस की ज्या आता शक्यच नाहीये. ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त जास्ती विचार नाही, तो एक ट्रॅप आहे, तो एक सापळा आहे, जिथे तू एका गोष्टीला 100 वेळा मनामध्ये रिप्लाय करतोस. एक छोटीशी चूक तू स्वतःला जज करतोस, एक छोटीशी सिच्युएशन आणि तू फ्युचरची भीती क्रिएट करतोस. आणि सर्वात डेंजरस काय माहितीये, तुला वाटतं की तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोयस, पण खरं काय होत चाललंय, तू फक्त स्वतःला मेंटली एक्झॉस्ट करतोयस. आपण सगळे एक चूक नेहमी करतो, आपण आपले थॉट्स थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण जितकं तू मनाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करशील तितकं ते जास्ती रिबेल होईल. एक एक्सपेरिमेंट कर, 5 सेकंदांसाठी हत्तीचा विचार करू नकोस. काय झालं? काय आलं माइंड मध्ये? एक्झॅक्टली हत्तीच. म्हणून रूल सिंपल आहे, थॉट्स थांबवायचे नाहीत, त्यांच्याकडे बघायचं आहे ऑब्झर्व्हर बनून. त्यामुळे या थॉट्सना थांबवायचं नाही, पण ओव्हर थिंकिंगला कसं थांबवायचं याबाबतच्या हॅक्स आपण बघणार आहोत. आणि त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. याच्याबाबतच्या हॅक्स जर तुम्ही अवलंबल्या तर नक्कीच तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंग वरती खूप कंट्रोल करा. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड. हॅक नंबर 1, जेव्हा ओव्हर थिंकिंग सुरू होतं ताबडतोब 5 पासून काउंटडाऊन सुरू करा. म्हणजे 5, 4, 3, 2, 1 आणि लगेच ऍक्शन घ्या. स्मॉल ऍक्शन, काहीही, जवळपास काही पडलंय, फेर पडलाय, कचरा काढायला लागा, काही दिसतंय तुम्हाला, कपड्यांच्या घड्या घालायच्यात, पटकन घालून कोणतीही कृती करायला घ्या. कारण एक ट्रूथ आहे, ओव्हर थिंकिंग थ्राइव्हज इन डिले. आणि कृती घेतली की मग मात्र मन शांत होतं. यानंतरची हॅक आहे ती राईट इट डाऊन. तुझ्या मनामध्ये ज्या काही गोंधळ निर्माण होत आहे, जे काही थॉट्स इनविजिबल आहेत, म्हणून त्यांना एक सिंपल हॅक म्हणजे काय की जे काही चाललंय ते लिहून काढा. कुठेही, पेपरवर असू दे, मोबाईलवरती असू दे, कुठेही लिहून काढा आणि मॅजिक बघा. जे थॉट्स तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मोठे मोठे वाटत होते ते अचानक छोटे दिसायला लागतील. क्लिअरिटी ही ओव्हर थिंकिंगची एनिमी आहे. यानंतर येतं हॅक नंबर 3, वर्स्ट केसचा स्वीकार करा. ओव्हर थिंकचं रूट काय? फिअर. तू ज्या गोष्टींपासून पळतोयस एकदा थांब आणि स्वतःला विचार, जास्तीत जास्त वर्स्ट काय होऊ शकतं, म्हणजे जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतं. जसं की लोक काय म्हणतील, मग मी फेल झालो तर, मग हा माझा बिझनेस चाललाच नाही तर, मग हा जॉब गेला तर. ओके, आणखी काय? जेव्हा तू वर्स्ट मधील वर्स्ट केसचा एक्सेप्ट करतोस तेव्हा फिअर गमावतोस आणि एकदा त्यावर कंट्रोल निर्माण झाला की तू मग त्यातून फ्री होतोस. यानंतरची हॅक आहे हॅक नंबर 4, बिझी माइंड इज इक्वल टू हॅपी माइंड. आयडल माइंड म्हणजे रिकामं माइंड, अर्थातच ओव्हर थिंकिंगची फॅक्टरी. तू जितका रिकामा असशील तितका मनामध्ये अननेसेसरी प्रॉब्लेम्स तू क्रिएट करत राहशील. म्हणून तू स्वतःला बिझी ठेव. मग काही कुठल्याही गोष्टीमध्ये ठेव, जसं की वर्कआउट असेल, वर्कआउट कर, काहीतरी नवीन स्किल शिक, रिअल कन्व्हर्सेशन कर लोकांमध्ये रॅदर दॅन जस्ट चॅटिंग. फक्त चॅटिंग वरती किंवा फक्त मोबाईल वरती बोलणं या सोडून रिअल पर्सन टू पर्सन भेटून तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, कन्व्हर्सेशन करा, किंवा जास्तीत जास्त कुणीही जरी नाही मिळालं तरी रीडिंग करा. कधी कधी मूवी पण बघा, तेही बघणं चांगलं असतं. जेव्हा तुझं लाईफ पर्पजनी भरलेलं आहे, जेव्हा तुझ्याकडे वेळच नाहीये, तेव्हा या चिल्लर ओव्हर थिंकिंग साठी कुठे स्पेस उरत नाही. यानंतरची हॅक आहे हॅक नंबर 5, रियालिटी चेक. एक ब्रुटल ट्रूथ आहे, आपल्याला आज ज्या गोष्टी खूप मोठ्या वाटतात किंवा आज ज्या गोष्टींचा आपण अतिरिक्त विचार करतोय त्यातील 90% गोष्टी या कधी घडणारच नाहीयेत. आणि हो, हीच रियालिटी असते. आपण अशा परिस्थितीमध्ये इमेजनरी प्रॉब्लेमसाठी रिअल स्ट्रेस घेत असतो. तू फाईट करतोयस एका अशा एनिमीशी जो अस्तित्वातच नाहीये. मग जे अस्तित्वातच नाहीये त्याच्यासोबत फायटिंग आणि युद्ध करण्यात अर्थ तरी काय आहे? ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल तर परफेक्ट डिसिजन घेणं थांबवा, इम्परफेक्ट डिसिजन घेणं सुरू करा. कारण लाईफ बदलतं ते थिंकिंगने नाही, तुमच्या ऍक्शन्सने. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या थॉट्सचे गुलाम नाहीयेत, तुम्ही त्यांचे मालक आहे आणि तुमचा कंट्रोल त्यांच्यावर पाहिजे रॅदर दॅन त्यांचा कंट्रोल तुमच्यावर असतो. अतिरिक्त विचार करणाऱ्या लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की ते लोक हरत नाहीत, कारण ते लोक सुरुवातच करत नाहीत. जर तुम्ही देखील आजपासून ऍक्शन अर्थातच कृती करणार असाल तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये ऍक्शन असं लिहा. कारण आजपासून आपण विचार कमी आणि ऍक्शन जास्ती घेणार आहोत. आणि अशाच प्रॅक्टिकल माइंड आणि हॅक्स जर तुम्हाला शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत. थँक्यू.